काय झालं हॉस्पिटलमध्ये? अंजू आली नाही का तुमच्या बरोबर? तिकडे सगळ्यांच्या देखत बापाच्या तोंडावर येणार नाही असं सांगून मोकळी झाली. श्रीकांतचा एवढा मेजर ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही कोणीही मला कळवलं सुद्धा नाही. अगं तसं काही झालं नाहीये, म्हणजे काळजी करावी, भेटायला यावं असं नाही काही झालेलं आहे. बरं आहे तू. मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला बघितल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. अगं तू कशाला जातेस हॉस्पिटलमध्ये? मग मलाच का जाऊ नको म्हणताय? आता सरळच तुला सांगायचं म्हणजे अंजली आहे तिथं, तिची काळजी घ्यायला. आता तू तिथं जाऊन पुन्हा. कळलं मला. नेमकं काय झालं तिथे हॉस्पिटलमध्ये? श्रीकांतच्या घरच्यांचे काही वादविद झाला का? आपलीच मुलगी आपल्याला तोंडावर पाडते म्हटल्यानंतर इतर माणसांची गरजच काय आहे? तुम्ही तिला शांतपणे मी तिला शांतपणे समजावून सांगितलं की घरी चल. मला तर एकदा असं वाटतंय की या प्रसंगानंतर ती पुन्हा श्रीकांतच्या प्रेमात. काय माहिती, येऊ जाणे. तुझा नकार ऐकून माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही. हे जग माझ्यासाठी काहीच उपयोगाचं नाही. प्लीज बोल अंजली. आपल्या दोघांनाही उत्तर माहिती आहे, तरीही तुला बोलावं लागेल. चार गोष्टी कुठे मनासारख्या घडत होत्या तर वेगळंच सांगते. घरातल्या जवळच्या माणसाच्या रूपात संकट हळूहळू घराकडे येत आहे. रे देवा, आता हे काय वाढून ठेवले? मी आता हॉस्पिटलला चालले श्रीकांतला भेटायला. त्याची काही गरज नाहीये. चांगला आहे तो आता. आणि तू तिथे जाऊन परिस्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाहीये. तू डॉक्टर आहेस का? आहेस. मी तिथे जाऊनच परिस्थितीत फरक पडेल. काही गरज नाहीये त्याची. काळजी करण्यासारखं काही नाहीये. अंजली तिथे असताना काळजी करण्यासारखं काहीच नाही असं कसं होईल? आता आपली अंजू काय लहान नाही राहिलेली. लागली असेल काहीतरी गरज म्हणून थांबली असेल तिकडे. आणि आपण सुद्धा सगळ्यांच्या बाजू समजून नको का घ्यायला? मग आल्यावर आधी एवढा त्रागा केला, पण काय झालं? अंजू सारखं तुमचंही मत बदललं. पण मी सहजासहजी हार नाही मानणार, सांगून ठेवते. कसं आहे आता श्री? काय म्हणताय डॉक्टर? माझ्यापेक्षा अंजलीलाच विचारा ना, तीच चांगलं सांगू शकेल तुम्हाला. अंजली जर आपल्याकडे आली नसती तर काय केलं असतं का आपण? हो बाई, तिच्या येण्यानं श्री बरा होतोय. आहे खरंय. आणि हा निव्वळ योगायोग नाहीये श्यामल, प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतंय आपल्या. हे बघा, तुम्ही काय बोलताय मला नाही समजत आहे. मला फक्त एवढं कळतंय की त्या मुलीच्या येण्यानं, तिच्या प्रयत्नानं माझा मुलगा मला परत मिळतोय. पूर्वी झालं ते झालं, पण एवढं खरं आहे की बरी आहे हो मुलगी. एवढं तिला बोलले तरी आली मदतीला. मला एक सांग, आता आपण फक्त श्रीला घरी नेणार की अंजलीला पण?